जेव्हा पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला त्याच्यानंतर भारतानं जे जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे त्याच्यामध्ये पाकिस्तानच्या काही एअरबेसचं नुकसान झालंय। ते एअरबेस नेमके कोणते ते आपण बघूयात। याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे नूर खान एअरबेस, जे पाकिस्तानी सैन्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, त्याचं नुकसान झालं आहे। याशिवाय मुरीद हे जे एअरबेस आहे त्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे भारतानं। त्याच्यानंतर जे प्रत्युत्तर दिलेलं आहे त्याचा हा रिझल्ट आपण बघतोय। सरगोदा एअरबेसचं सुद्धा नुकसान झालं आहे पाकिस्तानचं। आणि याशिवाय पुढचं एअरबेस म्हणजे सियालकोट एअरबेस, इथं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानचं सैन्य असतं, पण त्या ठिकाणीही नुकसान भारतानं केलेलं आहे, कारण पाकिस्ताननंच उकसावलेलं होतं भारताला। दरम्यान पसरूर एअरबेसवर सुद्धा भारतानं हल्ला केला आणि त्यानंतर सुद्धा प्रचंड नुकसान पसरूर एअरबेसवर झालं आहे। रफिकी एअरबेसवर सुद्धा प्रचंड असं नुकसान झालं आहे भारताच्या हल्ल्यानंतर। भारतानं जो काही प्रतिकार केलेला आहे त्याचे हे निकाल आपण बघतोय। आणि याशिवाय चुनियान एअरबेस जे आहे पाकिस्तानचं, त्याचंही प्रचंड नुकसान भारतानं केलेलं आहे। याशिवाय रहीम यार खान जे एक महत्त्वाचं एअरबेस आहे पाकिस्तानचं, त्याचंही प्रचंड नुकसान भारतानं केलंय। आणि याशिवाय जोकाबाबाद एअरबेसचं सुद्धा प्रचंड नुकसान भारताकडून करण्यात आलं आहे। आणि त्याचबरोबर सुकूर एअरबेसचंही नुकसान भारतानं केलंय। तर पाकिस्तानमधले हे एअरबेस आहेत। आधी तर पाकिस्तान हा भारतावर चालून आलेला होता, गोळीबार सुरू केला होता सीमेवर आणि त्याचबरोबर ड्रोन पाठवलेले होते। त्यानंतर भारतानं जे प्रत्युत्तर दिलं आहे त्याच्यामध्ये भोलारी एअरबेसचं सुद्धा प्रचंड नुकसान झालंय। दरम्यान एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे भारत पाक युद्धादरम्यान इस्रोनंही महत्त्वाची भूमिका बजावली आहे। इस्रोचे 10 उपग्रह 24 तास पाकवर लक्ष ठेवून होते, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिलेली आहे। देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याच्या धोरणात्मक उद्देशानं किमान 10 उपग्रह 24 तास सतत कार्यरत आहेत, असं त्यांनी सांगितलंय। आपल्याला आपल्या 7,000 किलोमीटरच्या किनारपट्टीचं निरीक्षण करावं लागेल। आपल्याला संपूर्ण उत्तरेकडील भागावर सतत लक्ष ठेवावं लागेल। उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाशिवाय आपण हे साध्य करू शकत नाही, असं त्यांनी म्हटलंय। तर भारताकडे सुमारे 1 डझन गुप्तचर आणि पाळत ठेवणारे उपग्रह आहेत। यामध्ये कार्टोसॅट आणि रिसॅट मालिका तसंच एमिसॅट आणि मायक्रोसॅट मालिका समाविष्ट आहेत। सॅटेलाइट आजकाल एक महत्त्वाचं केंद्रबिंदू आहे असं मला वाटतं। जो इंटेलिजन्स आपल्याला सॅटेलाइटमधून मिळू शकतो जास्त एरियाचा, तो आपल्याला जमिनीवरचे रडार किंवा ह्युमन इंटेलिजन्सने मिळू शकत नाही। परंतु फक्त सॅटेलाइट नी मिळालेलं इंटेलिजन्स हे पुरेसं नसतं कधी कधी, त्यामुळे त्याच्या जोडीला बाकी इंटेलिजन्सची पण जरूर असते आणि ते आहेच। पण सॅटेलाइट इंटेलिजन्समुळे तुम्हाला एक जनरल पोझिशन कळते। ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतानं दहशतवाद्यांचे 9 तळांना लक्ष्य केलं आणि 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं। त्यानंतर पाकिस्ताननं आगळी करत भारताच्या हवाई तळांना ड्रोनद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, पण पाकिस्तानचा हा हल्ला परतवून लावताना जोरदार पलटवार भारतानं केला आणि पाकिस्तानला कधीही विसरता येणार नाही असा धडा शिकवला। तर पाकिस्तानच्या कोणकोणत्या एअरबेसवर हल्ला करण्यात आला होता ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पाकिस्तानचे हे एअरबेस आहे ज्याच्यावर भारतानं हल्ला केला होता। जेव्हा पाकिस्ताननं आगळी केली, भारताला उकसवलं, त्याच्यानंतर भारतानं या एअरबेसवर निशाणा साधलेला होता। आणि त्यापैकी आपण बघितलं तर एक म्हणजे त्याच्यामध्ये 8-9 असे एअरबेस आहेत पाकिस्तानचे ज्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता, त्याच्यामध्ये नुकसान झालं आहे। नूर खान असेल, मुरीद असेल, सरगोदा यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान भारत पाक युद्धादरम्यान इस्रोनं सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली आहे। इस्रोचे 10 उपग्रह 24 तास पाकवर लक्ष ठेवून होते, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली आहे। ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्तानला दणका, पाकिस्तानच्या एअरबेसचं प्रचंड नुकसान, पाकिस्तानच्या हवाई दलाचं कंबरडं मोडलं।
भारताच्या हवाई दलानं पाकिस्तानच्या हवाई सैन्याला कायमची अद्दल घडवली आहे. या कारवाईत पाकिस्तानचे अनेक एअरबेस नेस्तनाबूत झाले. भारतानं केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचं हवाई दल खिळखिळं झालंय. भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानातील रहीम यार खान एअरबेस नेस्तनाबूत झाला. इथे विहिरीप्रमाणे पडलेल्या खड्ड्यावरून भारताच्या हल्ल्याची कल्पना येते. रहीम यार खान एअरबेस हा पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचा एअरबेस होता. पूर्व आणि दक्षिण पाकिस्तानमध्ये सैन्याच्या जलद तैनातीसाठी आणि ऑपरेशनसाठी हा तळ वापरला जातो. And this is the aftermath of our strike at Rahim Yar Khan Air Base. You can see the massive crater that it has left on its runway. And you can see the pinpoint accuracy of our weapons. सरगोदा एअरबेस. भारतीय हवाई दलाच्या या कारवाईनं सरगोदा एअरबेस जमीनदोस्त झाला. पाकिस्तानी हवाई दलाचं हे मुख्य कमांड आहे. F-16, JF-16 ही लढाऊ विमानं या एअरबेसवर ठेवली जातात. रफिकी एअरबेस. इस्लामाबाद पासून 337 किलोमीटर अंतरावर असलेला रफिकी एअरबेस उद्ध्वस्त झाला. इथं पाकिस्ताननं J-17S ही लढाऊ विमानं ठेवली होती. सुकूर एअरबेस. पाकिस्तानच्या JF-16 आणि J-17 विमान आणि ड्रोनचा तळ सुकूर एअरबेस म्हणून ओळखला जातो. 2017 मध्ये हा तळ सुरू करण्यात आला. भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईत या एअरबेसचं मोठं नुकसान झालं. चकलाला उर्फ नूर खान एअरबेस. रावळपिंडी जवळचा चकलाला उर्फ नूर खान हा तळ कारवाईत उद्ध्वस्त झाला. हा एअरबेस पाकिस्तानच्या हवाई दलासाठी एअर मोबिलिटी कमांड केंद्र म्हणून काम करतो. अर्ली वॉर्निंग सिस्टीम C-130 ट्रान्सपोर्टर्स आणि विमानात इंधन भरण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. This is a strike on the Noor Khan Air Base. And you can see the effect. I'm sure most of you have seen the video. I have also picked it up from your sources only. मुरीद एअरबेस. पाकिस्तानातील चकवाल जिल्ह्यातल्या मुरीद एअरबेस पाकिस्तानच्या हवाई दलाचं उड्डाण केंद्र आहे. पायलट ट्रेनिंग सेंटर आणि एअर सर्व्हिलन्सचं काम या ठिकाणी केलं जातं. भारतीय दलाच्या माऱ्यात या एअरबेसचं प्रचंड नुकसान झालं. यह मैं स्पष्ट शब्दों में कह देना चाहता हूं कि हमारी सभी मिलिट्री बेसेस और सारे इक्विपमेंट और सिस्टम्स ऑपरेशनल हैं और ज़रूरत पड़ने पर अपने अगले मिशन के लिए तैयार हैं और तत्पर भी हैं. भारतीय सैन्यानं केलेल्या या जोरदार प्रहारामुळे पाकिस्तानी हवाई दलाचं कंबरडं मोडलं आणि त्यामुळेच पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.